नमस्कार. आजचा माझा विषय आहे संघर्षातून यशाकडे, अर्थात यशाची गुरु किल्ली. स्वामी विवेकानंद म्हणतात, जो स्वतःला मदत करतो त्यालाच ईश्वर प्रसन्न होतो, त्यालाच ईश्वर मदत करतो. उदाहरण पहिलं, 10 दैववादी मुले एका होडीत बसवली व 10 प्रयत्नवादी मुले एका होडीत बसवली. नदी पार करायची असते, एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनारी जायचे असते. प्रथम आपण दैववादी मुलांची होडी सुरू करू. त्यांची होडी सुरू केली. त्या होडीत खालून पाणी येत होतं. कारण काय, त्या होडीत मुद्दाम खालून छिद्र पाडलेलं होतं, होल पाडलेलं होतं. एका मुलानं वरून सांगितलं सर्वांना की आपल्या होडीत पाणी येत आहे. आता किती केलं तर ते दैववादी. काही जण देवांची नावं घेऊ लागली, काही जण महापुरुषांची नावं घेऊ लागली. कोणी श्रीकृष्णाचं नाव घेतं, कोणी येशू ख्रिस्ताचं नाव घेतं, कोणी अल्लाचं नाव घेतं, कोणी गौतम बुद्धांचं नाव घेतं, कोणी भगवान महावीरांचं नाव घेतं. कशासाठी? स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, ह्या संकटातून मुक्त होण्यासाठी. सर्वजण देवांची नावं घेत होती, महापुरुषांची नावं घेत होती. काहीच उपयोग झाला नाही. त्या होडीमध्ये फुल पाणी भरलं आणि ती होडी नदी किनारी जाण्यापूर्वीच पाण्यात बुडाली आणि त्या दैववादी 10 मुलांचा मृत्यू झाला. ती मुलं मरण पावली आणि त्यांची प्रेत समुद्र किनारी 2-3 दिवसांनी सापडली. हे असं का घडलं? दैववादी मुलं असून देखील ईश्वराने म्हणा, अल्लाने म्हणा, गॉडने म्हणा, त्यांचा जीव वाचवला नाही. कारण त्यांनी स्वतःला मदत केलेली नाही, संघर्ष केलेला नाही, प्रयत्न केलेला नाही, हातपाय हलवलेले नाहीत, धडपड केली नाही. म्हणून ईश्वराने, अल्लानी, गॉडनी त्यांचा जीव वाचवला नाही. लक्षात ठेवा. आणि म्हणून प्रयत्नाशिवाय पर्याय नाही, संघर्षाशिवाय पर्याय नाही. लक्षात ठेवा. आता आपण प्रयत्नवादी मुलांची होडी सुरू करू. त्यांची होडी सुरू केली. त्या होडीतही खालून पाणी येत होतं. एका मुलानं पाहिलं आणि वरडून सर्वांना सांगितलं, आपल्या होडीत पाणी येत आहे. त्या होडीत एक जाड्या मुलगा होता. जाड्या मुलगा. तो सांगणाऱ्या मुलाला म्हणतो, अरे मूर्खा, सांगतोस कशाला? त्या छिद्रावर, त्या होलवर उताना झोप ना. सांगणाऱ्या मुलाला दुसऱ्या 2 मुलांनी उचललं आणि त्या छिद्रावर, त्या होलवर, त्या मुलाला, सांगणाऱ्या मुलाला होलवर झोपवलं आणि त्याच्या छाताडावर एक जण बसला. नाव किनाऱ्याला. त्या प्रयत्नवादी मुलांचा ईश्वरानं, अल्लानं, गॉडनं जीव वाचवला. कारण काय? त्यांनी स्वतःला मदत केलेली होती, संघर्ष केलेला होता, प्रयत्न केलेला होता, हातपाय हलवलेले होते, धडपड केलेली होती. म्हणून ईश्वराने त्यांचा जीव वाचवला. लक्षात ठेवा. संघर्षाशिवाय पर्याय नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात, जो स्वतःला मदत करतो त्यालाच ईश्वर मदत करतो, त्यालाच ईश्वर प्रसन्न होतो. आणि म्हणून जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाही, प्रयत्नाशिवाय पर्याय नाही, यत्नाशिवाय पर्याय नाही. लक्षात ठेवा. धन्यवाद.